कृपा जबरदस्त बॉल टाकलेला आहे, जबरदस्त बॉल, दुसराच बॉल आणि विकेट. पहिला पहिलाच बॉल आणि विकेट पडलेले, माफ करा, पहिलाच बॉल आणि विकेट. जबरदस्त ओपनिंग केलेले आपल्या संघासाठी तोफखान्याचा प्रमुख जबरदस्त गोलंदाज, टप्प्यावर बॉल आणि विकेट काढलेली आहे, सुरुवात करून दिली आहे डीजे. नवीन बॅटर क्रीजवर, नवीन बॅटर मैदानात, थोडस आत्मविश्वासाने खेळायला पाहिजे. ज्ञानेश्वर पाटील यांचं आगमन झालेलं आहे. परत एकदा शॉट मारण्याचा प्रयत्न, सेम चेंडू आणि मिस झालेला आहे, मिस झालेला, कोंबडे हातातून सुटलेले. कॅचेस विन्स मॅचेस, इफ यू ड्रॉप द कॅच विल लूज द मॅच. हे खरंय, कॅच सुटलेला आहे, परत एकदा जीवनदान मिळालेलं आहे आणि जीवनदान किती महाग पडू शकतं मागच्या सामन्यात आपण बघितलेलं आहे. तत्पूर्वी प्रेक्षकांना विनंती आहे की एक्सरे लावलेला नाही आपण माझ्या डोळ्यात, मी कसं बघू समोर. जबरदस्त शॉट लावलेला, डीप मध्ये फिल्डर आहे पण त्यानं काही चूक केलेलं नाही. एक धाव, धाव संख्या पुढे जाते, स्ट्राईक रोटेट करण्याकडे भर आहे. पण महत्वाचं एक आहे की 2 ओव्हर पहिले म्हणजे पॉवर प्ले असणार आहे. 2 ओव्हर म्हणजे पॉवर प्ले मध्ये आपल्याला खोऱ्यानं धावा काढायच्यात, त्याचबरोबर विकेट पण सांभाळाव्या लागणार आहेत. जबरदस्त चिकी शॉट, परत एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव, स्ट्राईक रोटेट, 4 बॉल आणि 3 रन आणि 1 गडी बाद. चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे. ग्रामीण खेळाडू, काटक खेळाडू, चांगलं टॅलेंट. जबरदस्त, परत एकदा विश्वासाने खेळलेला फटका, थोडस सेटल व्हायचा प्रयत्न करतायत. चांगला थ्रो, जोश आहे, जुनून आहे, ग्रामीण टॅलेंट आहे. महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगची ही खासियत आहे की अंडरग्राऊंड खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म मिळवून दिला या क्रिकेट लीगनं. भैयासाहेब स्वतः सामना बघतायत, खेळाडूंना संधी आहे, खेळाडूंचे पेशन्स चेक करायची संधी आहे, आपला गेम दाखवायची संधी आहे, एखाद्या मोठ्या स्तरावर जाऊन आपण संघ उभा करू शकतो त्याची पण संधी आहे. आनंदराव स्ट्राईकवर आहेत आणि संजय राव बॉलिंगला, स्वतः कॅप्टन बॉलिंगला आलेले आहेत. महत्वाचा धाडसी निर्णय, स्वतः कॅप्टन फ्रंटला येऊन लीड करतायत. सुंदर असा बॉल, सुंदर असा बॉल, तेवढा सुंदर फटका, कात्रीतून चौका गेलेला आहे. माफ करा, चौका जबरदस्त क्षेत्ररक्षण, पण काय शॉट होता, एकदम ग्राउंडच्या गालाला गुदगुल्या करीत मारलेला हा शॉट, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण.
आनंदराव आनंदराव स्ट्राईकवर. परत एकदा कॅप्टन बॉल घेऊन येताना जबरदस्त बॉलिंग, पण तेवढा जबरदस्त शॉट, टॅक्टिकने खेळलेला शॉट, जोरात मारायचा प्रयत्न करत नाहीयेत आनंदराव. टायमिंगवर खेळताय, चांगल्या वेळेवर खेळताय, चांगल्या प्लेसमेंटनं खेळताय. हे बघायला मिळणं ही क्रिकेटची जादू आहे, हे क्रिकेटचं वैशिष्ट्य, क्रिकेटचं वैभव आहे. आणि ग्रामीण भागात एवढी समज असणं क्रिकेटचं, ही तर आपलं हिडन टॅलेंट आहे. ग्रामीण भागातल्या दिलेल्या प्लॅटफॉर्म्सला संधीचं सोनं करताना आनंदराव, जबरदस्त बॅटिंग. माझी इच्छा, जबरदस्त. परत एकदा रन घेण्याचा प्रयत्न, रन घेण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी कॅप्टनने केली. एक चांगली गोलंदाजी समोरून एक एक्झाम्पल सेट करताना आपल्याला दिसत आहेत. चांगल्या टप्प्यावर बॉल, गती तेवढी दिलेली नाही अजून. पॉवर, क्या बात आहे, क्या जबरदस्त बॉल. टेस्ट क्रिकेट लेंथ, ओव्हर पिच नाही, मिडल पिच नाही, जबरदस्त ज्युसी स्लॉटमध्ये गोलंदाजी करताना फार महत्त्वाचं असतं ते स्लॉटमध्ये गोलंदाजी करणं, बॅटरला बांधून ठेवणं. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, सेम शॉट, बॉल हवेत आणि सेम रिझल्ट झालेला आहे. दुसरा गडी बाद झालेला आहे. या ठिकाणी चांगली गोलंदाजी करताना स्वतः कॅप्टन डीजेवाला. दुसरी ओव्हर सुरू आहे. 4 बॉल झालेले आहेत. 10 रन, 2 विकेट. प्रोजेक्टेड स्कोअर मला इथं 48 दिसतोय. ह्याचा अर्थ गिअर शिफ्ट करायची गरज आहे. बुंद्यात बॉल, चांगला बॉल, चांगली योजना आखलेली आहे. ओव्हर पिच बॉल टाकतायत, परत समोर येऊन बॉल टाकतायत, पाय हलताना बघतायत. जबरदस्त कॅप्टन्सी, चांगली टॅक्टिक समोर दिसते. दोन ओव्हर 10 रन, 2 ओव्हर 10 रन आणि 2 विकेट. पॉवर प्ले संपला, ह्याचा अर्थ आता क्षेत्ररक्षण लांबलं जाईल, पसरंग पसरल. परत एकदा खेळाडू आणि क्षेत्ररक्षक बाहेर येतील, धावा काढणं अवघड आहे. तिसरी ओव्हर, तिसरी ओव्हर येते. दादासाहेब थोरात घेऊन येत आहेत, पहिलेच बॉलर, पहिली ओव्हर ज्यांनी टाकली होती. आणि पुढचे टीम्स जे आहेत त्यांनी व्हेरिफिकेशन करून घ्यायचंय. पुढचा जो सामना होणार आहे याच्यानंतर त्यांनी व्हेरिफिकेशन करून घ्यायचंय. व्हेरिफिकेशन करून घ्यायचंय पुढच्या सामन्यासाठी. आणि चौका लागलेला आहे दरम्यान. जबरदस्त बॉलिंग करणारा खेळाडू, पण तेवढा चांगला हा शॉट. धावसंख्या वाढायला पाहिजे.
जबरदस्त बॉलिंग आणि तेवढीच जबरदस्त कीपिंग. क्लोज कीपिंग सुरू आहे. जबरदस्त अपील. पंचांचा निर्णय अंतिम. जबरदस्त कीपिंगचा प्रयत्न. क्लोज कीपिंग. एवढा चांगल्या वेगवान गोलंदाजाला जवळून कीपिंग करणं तेवढंच अवघड गोष्ट असते. नजर तेज लागते, हात फास्ट लागतात. मायक्रो सेकंड्स मध्ये आपण केलेल्या स्टंपिंग बघितलेत महेंद्रसिंग धोनी यांनी, ॲडम गिलख्रिस्ट यांनी. तसा जवळ उभा असलेला हा कीपर. परत एकदा अचूक टप्प्यावर बॉल, परंतु दिशा चुकलेली आहे. हात समांतर म्हणजे धावा अवांतर. जबरदस्त स्टाईल मध्ये आपल्या अंपायर यांनी वाईड बॉल दिलेला आहे. परत हा चेंडू रिपीट करावा लागणार आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये जेवढे जास्त वेळेस तुम्ही बॉल टाकचाल तेवढी जास्त एनर्जी खर्च होते. जबरदस्त डिफेन्स, क्लास डिफेन्स केलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला दिसतोय तो प्रोजेक्टेड स्कोअर 48, 6 रन्स पर ओव्हर हा रन रेट आहे. आणि याचा अर्थ चांगली गोलंदाजी होते. बॅट्समनला पकडून ठेवलंय. चांगला बॉलचा हा साखळदंड तोडण्याचा प्रयत्न. वरती बॉल. सेम रिझल्ट होणार का? सेम रिझल्ट. सेम. तिसरी विकेट गेलेली आहे त्याच बॉलवरती. आनंदराव आउट झालेले आहेत. पाहुणे मंडळी, व्हेरिफिकेशन थोडंसं बाजूला होऊन करा कृपया, विनंती आहे. थोडंसं मला दिसत नाही. धन्यवाद. पुढचा बॉल. अचूक बॉल. या बॉलरचं कौतुक करायच लागलं होतं तोपर्यंत अंपायरनं वाईड दिलेला आहे. परत एकदा हात समांतर म्हणजे धावा अवांतर. एवढ्या अवांतर धावा म्हणजेच तेवढे अवांतर बॉल, आणि तेवढे अवांतर बॉल म्हणजे तेवढी एक्स्ट्रा एनर्जी. जेवढी एक्स्ट्रा एनर्जी तेवढं जास्त कॉन्सन्ट्रेशन करावं लागणार आहे. क्लोज कीपिंग, क्लोज कॉल, क्लोज कीपिंग, क्लोज कॉल. टप्प्यावर बॉल. लोकमंगल शुगर आणि युटोपियन शुगर व्हेरिफिकेशनला यायचंय. पटकन यायचंय. सामने पटकन घ्यायचे आहेत आपल्याला. पुढचा बॉल घेऊन येत आहेत बॉलर. परत एकदा तीच सेम लेन टाकतायत. ग्लेन मॅग्राची ही मला आठवण करून देत आहेत. जबरदस्त बॉलिंग करतायत. आणि परत एकदा तीच अडचण. तीन ओव्हर झालेले आहेत. 17 रन जखडून ठेवलेलं आहे. साखळ दंडाने बांधून ठेवलेलं आहे. चांगली गोलंदाजी. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट्समध्ये ज्यावेळेस बॅट्समनचा हा गेम मानला जातो, बॅट्समन्स क्रिकेट म्हणलं जातं. बॉल त्यांच्या बाजूने आहेत, चांगला बॅट त्यांच्या बाजूने आहेत, पण जर अजूनही चांगला टप्पा, चांगली गती, अचूक टॅक्टिक असेल, अचूक क्षेत्ररक्षणानुसार आपण जर बॉलिंग करू शकत असू तर आपण रन काढू देऊ शकत नाही, हे दाखवून दिलंय संघानं. या चांगली बॉलिंग केलेली आहे.
तर स्वतः रामराज करळे परत एकदा बॉलिंगला मैदान सज्ज झालेलं आहे आणि समोरच्या बॅटिंग संघाला गिअर शिफ्ट करायची गरज आहे. नांगर खोल रुतत चाललाय, थोडासा लवकर टाकावा लागणार आहे, टॉपचा गिअर लावावा लागणार आहे. रामराजे आपल्या मार्कवर जाताना चांगल्या बॉलिंग ऍक्शन सहित स्लो बॉलचा प्रयत्न आणि परत एकदा बुंद्यात बॉल, अचूक गोलंदाजी. कौतुक करावं तेवढं कमी, चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन केलेलं आहे. मला वाटतंय की थोडासा पायावर लक्ष ठेवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक बॉलर क्षेत्ररक्षणानुसार बॉलिंग करण्याचा प्रयत्न करतोय. समोर आपल्याला दिसतोय ऑफ साइड मध्ये खूप सारं प्रोटेक्शन आहे. परत एकदा स्लो बॉल, पण दिशाहीन बॉल टाकलेला आहे. एक रन सुद्धा निघालेले आणि एक एक्स्ट्रा धाव सुद्धा अंपायर यांनी दिलेली आहे. माझ्याकडे बघून अंपायर, कौतुक अंपायर, दोन्ही अंपायर खूप अनुभवी, मजा घेताना समोरून मैदानातून मजा घेणारा प्लेयर म्हणजे अंपायर. क्रिकेटचं प्रेम. परत एकदा सेम लेंथवर बॉल, सरळ बॉल, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, म्हणजे एकच रन मिळेल अशी अपेक्षा. दुसरं रन घेण्याचा प्रयत्न पण शक्य नाही. जबरदस्त कॉम्बिनेशन सहित खेळत खेळत असलेला हा संघ. चांगलं फिल्डिंग कॉम्बिनेशन, चांगलं क्षेत्ररक्षणाचं कॉम्बिनेशन, एकमेकांचं कम्युनिकेशन चांगलं, थ्रो योग्य जागेवर. बॅटिंगवरती माझा विश्वास आहे. बॅटिंग टीमला अजून पण संधी आहे चांगली. 20 रन, 4थी ओव्हर सुरू. चकित करतायत. एक स्वीट स्पॉट सापडलेला आहे बहुतेक बॉलरला पिचवर. त्या पिचवर, त्या लेंथवर, स्वीट स्पॉटवर कंटिन्यू गोलंदाजी करताना मला असे बॉलिंग बघितली की ग्लेन मॅकरा, शॉन पॉलक अशा गोलंदाजांची आठवण होते. आणि सध्या जे टॉपचे गोलंदाज स्मिथ बुमराह की एका टप्प्यावर टाकत राहतात आणि अचानक चकित करण्याचा प्रयत्न करतात. त्या लेंथवर गोलंदाजी होताना दिसते. सामना फसताना दिसतोय. जोरात मारण्याचा प्रयत्न पण यशस्वी नाही. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि नॉट आउट. पण चांगली चांगली फिल्डिंग, चांगली क्षेत्ररक्षण. ग्रामीण पोरांचं हे काटकपणा, लवचिकपणा अशा सामन्यातून आपल्याला दिसतो की त्या पोरांनी जे आपलं टॅलेंट समोर आणलेलं आहे. आणि धन्यवाद दादासाहेबांचे की त्यांनी ही चांगली स्पर्धा आयोजित केली आहे. शॉट चांगला आहे पण तेवढी ताकद नाहीये. डीप मध्ये प्रोटेक्शन, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, जबरदस्त थ्रो, मिसकम्युनिकेशन इन रिलेशनशिप अँड यू रिझल्ट इन टू ब्रेकअप. ब्रेकअप झालंय, पार्टनरशिप तुटलेली आहे. तिसरी विकेट.
चौथी ओव्हर शेवटचा चेंडू बाकी आहे. 22 रन 4 विकेट, प्रोजेक्टेड स्कोर 45. आणि नवीन बॅटर आहेत सूरज. नानक नाम जहाज है करे सो उतरे पार, जो श्रद्धा कर सेवले कुरपार उतारनहार. नानक बाबाचं नाव घेऊन पुढं सरकून मारायचा प्रयत्न, पण नाहीये. दिशाहीन गोलंदाजी. हात परत एकदा जमिनीला समांतर करून वाईटचा इशारा दिलेला आहे. थोडा वळवळा प्लेयर दिसतोय सूरज. थोडेसे पायाची हालचाल जास्त आहे. इलेक्ट्रिक प्लेयर आहे. बघायचंय सूरज आपल्या संघासाठी काय करू शकतो. परत एकदा चौथ्या स्टंपावर गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी. 4 ओव्हर संपलेले आहेत. 23 रन आणि 4 गडी बाद. याच्यानंतरचं समालोचन करतील सर. नक्कीच क्रिकेट आपण पाहतो तर आज आपण पाहतो क्रिकेटचा जर जन्म जर कुठे झाला असेल तर निश्चित इंग्लंड. आणि क्रिकेट आज राष्ट्रीय खेळ म्हणून जर ओळखला जात असेल तर तो ऑस्ट्रेलिया या देशासाठी ओळखला जातो. परंतु क्रिकेटचे चाहते मात्र जर कुठे जगात असतील तर सर्वाधिक चाहते जे आहेत ते नक्कीच आपल्या भारतात आहेत. आणि भारत संघ जर आपण विचार केला तर नक्कीच आज भारताला जे भूषण लाभलेलं आहे, आज सोलापूरचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. ज्यावेळेला क्रिकेट हा खेळ पहिल्यांदा खेळला गेला 1922 साली लॉर्ड्स मैदानामध्ये, तर त्या संघामधला एक खेळाडू जो होता तो सोलापूर मंगळवार पेठ इथला पॉली उमरीगर या नावाचा खेळाडू, ज्याने टेस्ट क्रिकेटमध्ये 1932 साली लॉर्ड्स मैदानामध्ये क्रिकेट खेळलं होतं. दुर्दैवानं तो सामना आपण त्या ठिकाणी हारलो होतो. त्यानंतर मात्र 1972 साली पहिली वन डे क्रिकेट खेळण्यात आली, ज्याच्यामध्ये सुद्धा लॉर्ड्स मैदानावरती भारतीय संघाचा सामना इंग्लंड संघाबरोबर झाला होता. त्यात सुद्धा आपण पराभूत ठरलो होतो. आणि नक्कीच आत्तापर्यंत आपण पाहतो 22 कप्तानांनी क्रिकेटमध्ये आपल्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपल्या भारतीय संघाचं नेतृत्व केलं, ज्यामध्ये धोनी याने तब्बल 10 वर्ष आपल्या क्रिकेटचं नेतृत्व केलं होतं. नक्कीच आपण अशा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या क्रिकेटची थोडीफार माहिती घेत राहूया. सध्या वळूया मैदानात पाहतो 4 गडी बाद 23 धावा. जर आपण धावसंख्येचा जर आढावा घेतला तर खूप कमी धावसंख्या या ठिकाणी सिद्धनाथ शुगर संघाची पाहायला मिळते. यावेळेला शॉर्टपिच चेंडू पाठीमागे येऊन पूल केलेला चेंडू आहे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. फलंदाज एक धाव मात्र निश्चित पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. हे काय पाहतोय आपण, चित्र काय पाहतोय, एका वेळेला 3-3 फलंदाज धावतायत आणि हा प्रकार फार कमी वेळेला घडतो. नक्कीच हौशी क्रिकेट आहे, हौशी खेळाडूंचा क्रिकेट आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी इथे आपण थोड्याशा नक्कीच विनोदात्मक भूमिकेतून पाहूया. दरम्यान इथे मात्र चौथा झटका बसतोय. आपण पाहतो सिद्धनाथ शुगर संघाचा सराव जो आहे तो निश्चित कुठेतरी आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळतोय. थोडंसं या ठिकाणी कॉम्बिनेशन जे आहे मैदानातलं जे कॉम्बिनेशन असतं खूप महत्त्वाचं असतं. गोंधळ गडबड न करता कुठेतरी आपल्या संघासाठी प्रत्येकाने एकजुटीने खेळणं खूप महत्त्वाचं असतं. अशा प्रकारच्या छोट्या छोट्या चुका आपल्याला आयुष्यात खूप मोठं अपयश आणू शकतात. आणि हे फक्त आयुष्याबद्दल नाही तर मैदानात सुद्धा ही गोष्ट लागू होते. आपण बऱ्याच वेळेला छोट्या छोट्या चुका करत असतो, दुर्लक्ष करत असतो, पण एक एक छोटी चूक कधी मोठी होते हे मात्र आपलं लक्षात येत नाही. या ठिकाणी आपण पाहतो अशाच काही चुका घडतायत आणि त्याचा फटका निश्चितच या ठिकाणी संघाला बसतोय. आपण पाहूया 5 गडी बाद 24 धावा झालेल्या आहेत. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. इथे एक मोठी खेळी होणं गरजेचं आहे, एक मोठी भागीदारी होणं गरजेचं आहे. आणि एक मोठी भागीदारी सुद्धा संघाचा कायापालट करू शकते, संघाला एका मजबूत स्थितीत आणू शकते. गोलंदाजीला पुन्हा एकदा गोलंदाजी करताना राहुल सामना करेल तो गणेश. शॉर्ट पिच चेंडू आहे, मोठा फटका खेळायचा प्रयत्न, डबल बॅट आपण पाहतो तर नशीब साथ देतंय आणि नशिबाची साथ मिळते गणेशला. आणि इथे मात्र नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. पंचांनी मात्र इथे वाईट घोषित केलेलं आहे. एका अवांतर धावेची भर होते, एका अवांतर धावेने आपण पाहतो एकूण 3 धावा आत्ता आपण पाहतो खात्यात जमा होत आहेत. आक्रमकता सुरुवात ही कुठल्याही पद्धतीने झाली तरी चालेल, सुरुवात मात्र होणं गरजेचं आहे. आपल्या हातात बॅट आहे आणि या बॅटने आपण काय जादू करू शकतो, षटकन चौकारांची आतिषबाजी करू शकतो. आत्मविश्वास दृढ असला पाहिजे, जिद्द असली पाहिजे, जिंकण्याची उर्मी असली पाहिजे आणि आपल्या संघासाठी कुठेतरी आपल्याला मोठा खेळ करता आला पाहिजे. यावेळेला मात्र आपण पाहतो थोडासा दिशाहीन चेंडू आहे, गोलंदाज थोडासा भरकटलेला आहे. नक्कीच गोलंदाजाला सुद्धा इथे आपण पाहतो दबाव येताना पाहायला मिळतोय. नक्कीच गणेशकडे एक क्षमता
असणं गरजेचं आहे, जिद्दीने खेळणं गरजेचं आहे. आपला संघ ज्यावेळेला पराजयाच्या छायेत आहे त्यावेळेला आपल्याला एक नवीन उमेद आपल्यामध्ये निर्माण करता आली पाहिजे. यावेळेला आपण पाहतो बॅकफूट येऊन पॉईंटच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू दिसटतोय, चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाकडे. यष्टीरक्षक जे आहेत नक्कीच एक मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत फलंदाजावरती आणि मानसिक दबावातनं सुद्धा खेळ निर्माण होऊ शकतो, खेळ खेळला जाऊ शकतो. असं हे क्रिकेट खेळ मैदानात. यावेळेला पुन्हा एकदा आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये चेंडू टाकला होता. नक्कीच फलंदाज पंच आहेत, पंच निर्णय देतील. यस, 22 स्वरूपात एक धाव निश्चित या ठिकाणी मिळेल. एका धावेने धावफलक मात्र इथे हलताना पाहायला मिळतो. 29 धावा, 5 गडी बाद, 5 षटकां, 5वं षटक प्रगती पथावरती आहे. मोठी फटकेबाजी होणं गरजेचं आहे. ओहो, यावेळेला आपण पाहतो सगळे चेंडू जे आहेत ब्लॉक होलमध्ये टाकले जात आहेत. फलंदाजाला बांधून ठेवण्यासाठी, जखडून ठेवण्यासाठी ज्या प्रकारची गोलंदाजी करायला हवी त्याच प्रकारची गोलंदाजी गोलंदाज या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. जितकं कौतुक इथे आपण फलंदाजाचं करतो तितकंच कौतुक इथे गोलंदाजाचं सुद्धा या ठिकाणी करावं लागणार आहे. यावेळेला फटका खेळलेला आपण पाहतो. कार्पेट शॉट, डिप स्क्वेअर लेगच्या दिशेने एक चेंडू फटका मारलेला, एक धाव मात्र निश्चित मिळेल. दुसरी धाव घेण्यासाठी नकार, एका धाब्यावरती रोखलं गेलेलं आहे. एक सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु या पद्धतीने फलंदाजी केली तर आपला संघ जो आहे फार फार तर 40 ते 50 धावांपर्यंत पोहोचू शकतो. आणि इतकी छोटी धावसंख्या जर समोरच्या संघाला जर तुम्ही दिलीत आव्हान म्हणून, तर निश्चित हे आव्हान ते सहज पेलावू शकतात. एक मोठी फटकेबाजी खेळणं गरजेचं आहे, एक मोठी धावसंख्या उभी राहणं गरजेचं आहे. हो, बॅकफुटवर पंच केलेला चेंडू आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवरती क्षेत्ररक्षण 07. धोनीचे फॅन आहेत नक्कीच इथे पाहतो आपण. 07 क्रमांक टी शर्ट असं असेल तर यष्टीरक्षक म्हणून आपण जास्त शोभू शकता, परंतु इथे आपण पाहतो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवरती त्याच्या बाजूने प्रवास करतोय. 18 क्रमांकाचा टी शर्ट. नक्कीच हे दोन्ही क्रमांक जे आहेत ते जागतिक पातळीवरचे प्रसिद्ध असे क्रमांक आहेत. 18 म्हटलं की विराट कोहली, 07 म्हटलं की लगेच आपण आठवतो आपल्याला महेंद्रसिंग धोनी, ज्याने आपल्याला विश्वकप आणून दिला. 1983 नंतर जर आपण जिंकलो असू विश्वकप तर 2011 मध्ये, आणि तो ज्याचं नेतृत्व केलं गेलं होतं महेंद्रसिंग धोनीच्या माध्यमातून. या ठिकाणी आपण मैदानात पुन्हा एकदा वळूया. 5 विकेट्स गेलेल्या आहेत, म्हणजेच 5 गडी बाद झालेले आहेत. 5 षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि धावसंख्या मात्र इथे आपण पाहतो तर जाऊन पोहोचतीये ती 31 धावा. आतापर्यंत आपण पाहतो 31 धावांमधल्या 10 धावा ज्या आहेत ते एक्स्ट्रा धावा आहेत, म्हणजे बॅटमधून फक्त 21 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. याचाच अर्थ फलंदाजीमध्ये कुठेतरी आक्रमकता येणं गरजेचं आहे. ही आक्रमकता जर आपल्याला आणता नाही आली तर आपला संघ आपण पाहतो पराजयाच्या छायेत निश्चित जाऊ शकतो. आपल्याला विजय मिळवायचा आहे, विजयश्री खेचून आणायचा आहे. आठवण करून देतो, प्रथम पारितोषिक जे आहे महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचं रोख रुपये 3 लाख, द्वितीय पारितोषिक रोख रुपये 2 लाख, तृतीय पारितोषिक रोख रुपये 1 लाख. यावेळेला फटका मारायचा प्रयत्न, नक्कीच पैशाचं नाव ऐकल्यानंतर जोश निर्माण झालेला आहे. आपण पाहतो नक्कीच पैसा सर्वस्व आहे नक्कीच, परंतु ते असं नाहीये की ते सगळ्याच गोष्टींमध्ये आपल्याला उपयोगी पडतं. इथे मात्र नक्कीच जिद्द महत्वाची आहे. ओ हो हो, क्या बात आहे. यावेळेला पहिला फटका पाहायला मिळतो आपल्याला. चेंडू जातोय हवेमध्ये, नो मॅन झोन मध्ये चेंडू. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, इथे मात्र गचाळ क्षेत्ररक्षण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, नकार येतोय. सुरुवात झालेली आहे. आक्रमकता अशा प्रकारची आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच चेंडू मधला आपण पाहतो जो फटका होता तो नक्कीच एक मोठा फटका खेळला गेला होता. आकाशाच्या दिशेने चेंडू झेपावला होता, मात्र गोलंदाजाच्या डोळ्यात अंधार आणण्यासारखा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. टी शर्ट क्रमांक 16 मैदानात गणेश खेळपट्टीच्या मुख्य टोकाला. यावेळेला मात्र चेंडू थोडासा दिशाहीन आहे. पंच नक्कीच दंडित करतील. एका धाबेने दंडित केलं जाते. या धावसंख्ये मात्र आपण धावफलकावरती जाऊन पोहोचते 5 गडी बाद 33 धावा. 6वं षटक प्रगती पथावरती. आक्रमकता सुरू झालेली आहे. एक मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी एक पाऊल पुढे उचललं गेलेलं आहे. मोठा फटका पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय का आणि हा झेल घेतोय का, आणि ते मात्र झेल डीपला जातोय. 6वा झटका आपण पाहतो या ठिकाणी मिळतोय. खूप चांगला प्रयत्न या ठिकाणी, बाहेरनं कोणी यायचं नाहीये. जर 1 मिनिट डीजे, धन्यवाद. कृपया विनंती आहे, आपल्या अंगावरती युनिफॉर्म असणं गरजेचं आहे. आपण जर आतमध्ये येत असाल पाणी घेऊन तर एक्स्ट्रा खेळाडू जे आहेत, आपण 15 खेळाडूंची यादी दिलेली आहे, तर 14 खेळाडू, 13वा खेळाडू आतमध्ये या, 12वा खेळाडू आतमध्ये या. विदाउट युनिफॉर्म आतमध्ये कोणी यायचं नाहीये, याची नम्र विनंती आहे.
यानंतर जर परत आपण आलात तर 2 धावांची पेनल्टी लावली जाईल आपल्या संघाला. चला वळूया मैदानात. नक्कीच डीजे थोडं बजा दो. धन्यवाद डीजे. डीजे धन्यवाद. बॉल पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहूया बालाजी गोलंदाजी करतील. ओहो मोठा फटका खेळायचा प्रयत्न बॅटकडे लागते. चेंडू कार्पेट शॉट पाहतो आपण. डीप विकेटचा खेळाडू जागी क्षेत्ररक्षण करण्यासाठी येतोय. दरम्यान 2 धावा पूर्ण जातात. ओहो यावेळेला मात्र पाहूया काय होतंय. ओहो सुरक्षित दोन्ही फलंदाज आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित आहेत. 2 धावा मात्र दरम्यान पूर्ण केल्या जातात. टी शर्ट क्रमांक 77 या ठिकाणी पाहतो तर खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळताना सचिन. दरम्यान बालाजी पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सचिनसाठी 2 ते 3 पावलांचा रनअप आहे. गोलंदाजी केली जाते. मध्यम गतीने गोलंदाजी केली जाते. नक्कीच राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा केला जातोय. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय होतंय. शॉर्टपिच चेंडू आहे. पॉईंटच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न. हो यावेळेला मात्र गोलंदाज हावी होताना पाहायला मिळतोय. फलंदाजावरती कमबॅक करताना पाहायला मिळतोय. 6 षटकाचा खेळ संपतोय आणि 6 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 36 धावा. 36 आकडा म्हटलं की आपण म्हणतो 2 व्यक्तींमधला वाद जर असेल तर आपण म्हणतो या दोघांमध्ये 36चा आकडा आहे. तर दुसरी बाजू आहे 36 गुण जुळले की लग्न जुळतात आणि लग्न जुळले की संसार सुखाचा होतो. परंतु इथे 36 गुणांवरती थांबून चालणार नाही. तिथे गुण वाढवावे लागतील. कारण इथे संसार नाही करायचा आहे, ते इथे विजय मिळवायचा आहे. त्यामुळे आपल्याला गुण वाढवावे लागतील. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. 36 धावा झालेल्या आहेत. 6 गडी बाद झालेले आहेत. पाहूया काय होतंय. पुढचा गोलंदाज या ठिकाणी कोण आमंत्रित केलं जाईल. कप्तान या ठिकाणी कोणत्या गोलंदाजाला जबाबदारी सोपवतील. कोणाच्या खांद्यावरती इथे आपल्याला धुरा दिली जाईल आपल्याला पाहायचंय. नक्कीच एकंदर जर आपण पाहिलं आतापर्यंत गोलंदाजीच्या माध्यमातून नक्की दबावात खेळताना पाहायला मिळतात फलंदाजी करणारा संघ. नवीन फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी आत्ता या ठिकाणी आमंत्रित केला गेलेला आहे संजय गोलंदाज. ओहो फुलटॉस चेंडू आहे. यावेळेला खरपूस समाचार कॉम्बॉक्सच्या दिशेने चेंडू येते. कॉम्बॉक्सला सलामी देणारा चेंडू या ठिकाणी पाहतो तर बॅट मधून केला वार. चेंडू जातोय सीमा पार. दणदणीत खणखणीत सनसनीत मानाचा चौकार. डीजे धन्यवाद डीजे. दरम्यान आपण पाहूया इथे मात्र 40 धावांवरती आपण पाहतो धावसंख्या पोहोचलेली आहे. सिद्धनाथ शुगर मिल संघाला एक मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी अजूनही हो यावेळेला फटका पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला जातोय. संघर्ष केला जातोय परंतु इथे यश मिळत नाहीये. थोडं कला आपण पाहतो कौशल्य वापरणं गरजेचं आहे फलंदाजीमध्ये. पुढचा चेंडू घेऊन ओ यावेळेला मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चतुर चाणाक्ष असा हा यष्टीरक्षक ज्याने चेंडू टिपला आणि त्या क्षणाला या ठिकाणी आपण पाहतो तर बाद केलेलं आहे. फलंदाजाला तंबूत परत पाठवलेलं आहे. नक्कीच या ठिकाणी खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याचा खेळ चांगला त्याची वेळ चांगली आणि ज्याची वेळ चांगली त्याच्या पदरात यश पडल्याशिवाय राहत नाही. इथे यशाच्या दिशेने वाटचाल करताना समोरच्या संघावरती हावी होताना समोरच्या संघाला गारद करताना पाहायला मिळतोय आपल्याला हा संघ. नक्कीच ओमकार या ठिकाणी पाहूया. ओमकार शुगर संघ एक खूप चांगला खेळ दाखवतोय. इथे संघ खूप महत्वाचा आहे आणि सांघिक खेळ करताना पाहायला मिळतोय. आपल्याला पाहतो क्षेत्ररक्षणही खूप उत्कृष्ट आहे. गोलंदाजीचा सुद्धा आपल्याला एक चांगला नमुना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला चेंडूने मुसंडी मारलेली आहे. चेंडूची गती कमी होती, वेग कमी होता. अचूक टप्प्यावरती मारा केला. फलंदाजाला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता परंतु चेंडूने मुसंडी मारली. थेट चेंडू जाऊन विसावला तो यष्टीरक्षक हातामध्ये. कोणती धाव नाहीये. नक्कीच निर्धाव चेंडू आहे. एक चांगली साजेशी गोलंदाजीमधला बदल आपण पाहतो. व्हेरिएशन आपण पाहतो या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने केलं जात आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. इथे फलंदाज मात्र पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे, जखडून ठेवलेला आहे. पायात बेड्या ठोकलेल्या आहेत. उलटा चेंडू आहे. यावेळेला चेंडू थोडासा दिशाहीन. पंच दोन्ही हात समांतर करतील. एक धाव अवांतर मिळेल. एका धावाने धावफलक वाढतोय.
यावेळेला मात्र आपण पाहतो तर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. इथे मात्र फटका सजवलेला आहे. नक्कीच चेंडू जातोय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षण केलं जाईल. एक धाव मात्र निश्चित मिळते. धावसंख्येमध्ये बदल. 7 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 42. सरासरी प्रत्येक षटकामागे 6 धावा या ठिकाणी काढण्याची संधी दिलेली आहे नक्कीच सिद्धनाथ शुगर संघाला. सिद्धनाथ शुगर संघ आपण जर पाहिलं तर नक्कीच फलंदाजीचा जर आढावा घेतला तर टेनिस क्रिकेट आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो 8 षटकांमध्ये किमान 80 धावा होणं खूप गरजेचं आहे. मात्र इथे धावसंख्या कमी आहे. इथे आता मात्र जी जबाबदारी वाढते ती दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजांवरती. गोलंदाजांना भेदक मारावा करावा लागणार आहे. अचूक टप्प्यावरती मारा करावा लागणार आहे. कारण धावसंख्येचा आढावा घेतला तर फक्त 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 चेंडूंमध्ये आता किती धावा नक्की सिद्धनाथ शुगर संघाचे फलंदाज करतील हा एक थोडासा या ठिकाणी पडलेला प्रश्न, ज्याचं उत्तर पुढच्या 6 चेंडूंमध्ये आपल्याला मिळणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र शुगर लीग क्रिकेट. ओहो हो, नेम नाहीये यांचा. एक धाव मात्र निश्चित मिळेल आणि थोडंसं ओव्हरथ्रोच्या माध्यमातून दुसरी धाव सुद्धा मिळेल. अशा प्रकारच्या धावा नक्कीच आपल्यासाठी उपयोगी आहेतच. 2 धावांनी धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 धावा. दोन धावांनी 44 धावा. पुढचा चेंडू. ओ हो हो हो, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र नेम लागतोय आणि इथे मात्र बाद होऊन तंबूत परतावेल. अति घाई संकटात नाही. आपण नेहमी हायवेवरती वाचतो. फक्त हायवेवरचा तो मेसेज फक्त हायवे पुरता मर्यादित न ठेवता आयुष्यात प्रत्येक ठिकाणी हा उपयोगी आपल्याला पडू शकतो. आपण आयुष्यामध्ये बऱ्याच ठिकाणी खूप घाई करतो आणि घाई केल्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळेला पश्चाताप होत असतो. जो पश्चाताप आत्ता आपल्याला मैदानात होताना पाहायला मिळतोय या खेळाडूच्या माध्यमातून. नवीन फलंदाज. यानंतर आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानात येत आहेत. राहुल. मोठा फटका आहे राहुलच्या बॅट मधून. यावेळेला चेंडू मला वाटतं जाईल का, नाही. इथे मात्र लॉंग ऑफला फटका इथे थांबवला जातोय. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्या मात्र थोडीशी वाढताना पाहायला मिळते. 46 धावा. चेंडू मात्र अजूनही शिल्लक आहेत 3. या 3 चेंडूंवरती 18 धावा होत आहेत, 12 धावा होत आहेत, 3 धावा होत आहेत, 6 धावा होत आहेत. आपल्याला पाहायचंय काय होईल नेमकं. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. टी शर्ट क्रमांक 1 पाहूया काय करतील. कमाल धमाल इथे मैदानात. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. शॉर्टपिच चेंडू आहे. पुढे होऊन सरसावून फटका माझा प्रयत्न. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षकाकडे. कोणती धाव नाही. निर्धाव चेंडू. 46 धावा. 8 गडी बाद. 8वं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाजी करतोय राहुल. सामना करेल इथे मात्र आपण पाहूया, माफ करा, गोलंदाजी करताय ते बालाजी आणि सामना करेल तो राहुल. पाहूया काय होतंय. फुलटॉस चेंडू आहे. फटका सजवलेला आहे. कार्पेट शॉट चेंडू आपटत धोपटत जातोय. क्षेत्ररक्षण केलं जाईल. इथे मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 47. अंतिम चेंडू 8व्या षटकातला. या चेंडूवरती काय होणार. षटकार, चौकार, 2 धावा, 3 धावा, वाईड, नो विकेट. पाहायचं आपल्याला काय होईल हा अंतिम चेंडू या षटकातला, या सामन्यातला. ओहो, या वेळेला मात्र नक्कीच बाद होताना पाहायला मिळतात.
चला फिल्डिंग लावून घ्यायचे, पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं समोरच्या संघाने. आपण पाहतो या ठिकाणी नक्कीच खूप चांगला एक यानंतरचा सामना जो आहे त्या सामन्याच्या दोन्ही कप्तानांना जो वेळ दिला होता व्हेरिफिकेशनला तो वेळ संपलेला आहे. आपण नाणेफेक करायला ताबडतोब यायचंय. इटोपियन शुगर आणि त्याचबरोबर लोकमंगल शुगर या दोन संघांमध्ये व्हेरिफिकेशन झालेलं आहे. कोणत्याही खेळाडूला ऑब्जेक्शन नाही आहे. त्यामुळे सामन्याला एक हिरवा कंदील या ठिकाणी दिलेला आहे. नक्कीच पाहूया. आता वळणार आहोत मैदानात, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच टॉस करण्यासाठी. या ठिकाणी आपण पाहतो तर दोन्ही संघाचे कप्तान या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे.
दरम्यान आपण पाहूया नक्की दोन्ही संघ इटोपियन शुगर आणि लोकमंगल शुगर हे दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे कप्तान नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. ज्या ठिकाणी आपण पाहतो इटोपियन शुगर आणि लोकमंगल ॲग्रो हे दोन्ही संघांचे कप्तान या ठिकाणी उपस्थित आहेत. नाणेफेक केले जाईल. अभिजित कुलकर्णी सर यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. लोकमंगल शुगर संघाचा कॉल आहे. या ठिकाणी आपण पाहतो इटोपियन शुगर संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकलेली आहे. आपण नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम निर्णय काय घ्याल? बॅटिंग फर्स्ट. बॅटिंग फर्स्ट. आपण या महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगमध्ये सहभाग घेतलेले आहेत. काय सांगाल संपूर्ण या ठिकाणचं वातावरण पाहिल्यानंतर आपल्याला काय वाटतंय? तर सर्वप्रथम कसं आहे की साखर कारखान्यामधल्या कर्मचाऱ्यांसाठी जी काही स्पर्धा आयोजित केलेली आहे तर एक वेगळा अनुभव या ठिकाणी सर्वांना मिळत असेल. कारण आपल्या नेहमीच्या दैनंदिन सकाळचा जो 8:30 ते 5:30 हा वेळ आहे नियमित काम करणे, ह्या कामाच्या पलीकडे जाऊन एक सांघिक भावना तयार करणे आणि सर्वांना एकजुटीने घेऊन नेहमी यशस्वी होण्यासाठी एकजुटता आवश्यक असते. त्या दृष्टीने मला वाटते ही स्पर्धा एक आदर्श स्पर्धा ठरेल आणि आमच्या कारखान्याच्या व्यवस्थापनाच्या वतीने या स्पर्धेसाठी मी सर शुभेच्छा देतो. दुसरी गोष्ट अशी, आपण आता जो निर्णय घेतलात, नक्कीच निर्णय काय घेतला आपण? बॅटिंग फर्स्ट. बॅटिंग करण्याचा. नक्कीच आपलं टार्गेट काय असणार आहे आत्ताच्या सामन्यामध्ये? एकंदर आपण सगळे सामने पाहिले तर या ठिकाणी आपण काय टार्गेट सेट केलेलं आहे? किती धावांचं लक्ष आपण समोरच्या संघाला आव्हान देणार आहात? 85+. 85+ संघाला जेव्हा तुम्ही आव्हान द्याल तेव्हा तुमच्या संघातील ताकद किंवा आपल्या संघाचं सगळ्यात मोठी ताकद कोणती आपल्याला काय वाटतं? फलंदाजी असं. फलंदाजीनंतर आपण गोलंदाजांकडे वळणार आहोत. गोलंदाजीची फळी आपल्याकडे तयार करावी लागली की तयार होती. म्हणजे एकंदर सराव कसा चालला होता तुमचा आणि किती दिवसापासून चालला होता आणि नेमकी तुम्ही तयारी कशी करत होता मला थोडं सांगाल? तर सर्वप्रथम सांगायचं तर फलंदाजी ही आमच्या संघाची खरी ताकद आहे. गोलंदाजीच्या बाबतीत थोडीशी अडचण होती पण गेले 15 दिवस आम्ही सराव केल्यानंतर जवळजवळ गोलंदाजीची अडचण आमची संपलेली आहे. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा या सामन्याकरता. धन्यवाद. यानंतर वळणार होतो आपण लोकमंगल ॲग्रो. लोकमंगल ॲग्रो संघाने नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पाहिला, आपण हरला होतात. पण समजा नाणेफेक जिंकला असतात तर आपला निर्णय काय असता? आम्ही आमची दोन्हीचीही तयारी ठेवलेली होती. बॅटिंग फिल्डिंग दोन्हीचीही तयारी आमची. दोन्ही बाजूनी तयारी ठेवली होती. नक्कीच आपल्या संघाची बलस्थानं काय आहेत? आमची दोन्हीही बलस्थानं बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग तिन्ही बलस्थानं आहेत. आणि नक्कीच आपल्या समोर जर टार्गेट जे आहे त्यांनी मगाशी सांगितलं 85+, तर किती धावांमध्ये आपण रोखण्याचा प्रयत्न करत? काय टार्गेट ठेवलेलं आहे? आव्हानात्मक धावसंख्या त्यांनी उभारली तर आम्ही 100% चेस करू. आम्ही महत्त्वाचा विषय, आपण कालपासून काही सामने पाहतो. या सामन्यांमध्ये जर विचार केला तर इथे 100+ काल बऱ्याच सामन्यांमध्ये झाले होते. टार्गेट चेस करताना काही जणांना करता नव्हतं आलेलं. आजची परिस्थिती वेगळी आहे. आत्ता आपण पाहिलं असेल, आत्ताच्या सामन्याचं गणित पाहिलं तर इथे 50 धावा पण होऊ शकल्या नाही आहेत. तर एकंदर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही यांना किती धावात रोखू शकता? शेवटी कसं त्यांची फलंदाजी आहे, त्यांची फलंदाजी कशी होते ह्याच्यावर पुढचं टार्गेट ठरणार आहे तिथं. हरकत नाही आहे. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा या सामन्याकरता. धन्यवाद. वळूया पुन्हा मैदानात. जोशी सर. धन्यवाद सर. आणि सामना सुरू होतोय. माझी इच्छा आहे चुरशीचा सामना व्हावा, टक्कर सामना व्हावा. स्ट्राईकला आहेत संजय चव्हाण आणि नॉन स्ट्रायकरला आहेत रामराज साहेब. त्याचसोबत आपले जबरदस्त अंपायर शोएब साहेब आणि आयुष पांडे. अंपायरची कमान सांभाळताना आणि बॉलर सूरज जाधव. पहिलाच बॉल जबरदस्त आत्मविश्वासाने खेळलेला आहे. डावखोऱ्या हाताचे फलंदाज. डिफेन्स केलेला आहे कारण माहिती आहे धावसंख्या मोठी नाही आहे. थोडंसं सावकाश सेट होण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर एका बाजूला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घेण्याचा प्रयत्न. जोरदार बॉल आणि तेवढाच जोरदार शॉट मारलेला आहे. दुसरा बॉल आणि वावराबाहेर. पेरणे सुरू केलेले, गाळप सुरू केलेले. साखर कारखान्यामध्ये जसं साखरेचं, शुद्ध साखरेचं, चांगल्या क्वालिटीचं
चांगल्या क्वालिटीचं गाळप होतं. तसंच जबरदस्त शॉट आणि चौका. शोएब शेख आपल्या स्टाईलमध्ये चौका देताना आणि सुरुवात केलेली आहे, चांगली सुरुवात केलेली आहे. मिसफिल्ड आणि कॅच सुटलेला. कॅच सोडून चालणार नाही कारण धाव संख्या कमी आहे. 43 रन काढायचे आहेत. ऑलरेडी 5 रन झालेले आहेत. एक कॅच सुटलेला आहे. महत्वाचा झेल सुटलेला आहे या ठिकाणी. झेल सोडून चालणार नाही, धीर सोडून चालणार नाही. जो पायावर ते भक्कम उभा राहतो, ज्याचा चुना मजबूत असतो, त्याचा किल्ला मजबूत असतो. तर आपल्या गोलंदाजीवर विश्वास ठेवून, आपल्या टप्प्यावर विश्वास ठेवून नेहमी गोलंदाजी केली पाहिजे. परत एकदा जबरदस्त शॉट आणि गॅपमध्ये चेंडू. सर म्हणतात तसं कार्पेट शॉट गेलेला आहे. चौका लागलेला आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 शानदार शॉट आणि 2 शानदार चौके. शानदार सुरुवातही करून दिली होती गोलंदाजीमध्ये, तशीच शानदार सुरुवात फलंदाजीमध्ये सुद्धा करून देत आहेत. 10 नंबरमध्ये जोरदार शॉट. समोर चेंडू कॅरी नाही झालेला, परत फेकलेला आहे. मिसफिल्ड. थोडक्यात टायमिंग हुकली, त्याच्यामुळे कॅरी नाही झाला चेंडू, नाही तर हातात गेला असता. जर्सी नंबर 10 म्हणजे सचिन तेंडुलकर आणि बॉलर जर्सी नंबर ही 10. जबरदस्त डिफेन्स. माहीत होतं चेंडू बॉडी लाईन मध्ये येणार आहे. तिकडं फिल्डर आहे. फ्लिक करण्याचा प्रयत्न न करता प्लेट आणि पहिली ओव्हर समाप्त. DJ. परत एकदा संजय राव स्ट्राईकवरती. आणि परत एकदा शॉट. आपण बघितले मागच्या सामन्यापासून शॉर्ट रनअप वाला बॉलर. हात समांतर म्हणजे धावा अवांतर. अरुण शेख गोलंदाजी करतायत. शॉर्ट रनअप आणि जबरदस्त शॉट. क्या टायमिंग आहे. लाजवाब शॉट मारलेला आहे आणि बॉल बहुतेक हरवलेला. हो दे खर्च, कमी नाही खर्च. DJ वाल्या तू पण वाजवून घे आत्ताच. जबरदस्त शॉट, जबरदस्त क्रिकेट. मागच्या ओव्हरमध्ये डावखोऱ्या फलंदाजांनी 2 चौकार मारले होते. याही ओव्हरमध्ये परत एकदा थोडंसं ओव्हर पिच बॉल, स्लॉटमध्ये बॉल आणि सहज लावून दिलेला आहे सीमेपार. अँगल चेंज, रिझल्ट चेंज, दिशाहीन गोलंदाजी. परत एक एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्रा चेंडू, एक्स्ट्रा एनर्जी.
एफर्ट करतायत, गोलंदाज एफर्ट करतायत विकेट घेण्यासाठी. आणि मला हे आवडलेलं आहे, ॲग्रेसिव्ह गोलंदाजी. परत एकदा त्या स्लॉटमध्ये गोलंदाजी, पण नो मॅन्स लँडमध्ये 2 धावा मिळालेल्या आहेत. टॅक्टिकनुसार गोलंदाजी करताना ॲग्रेसिव्ह क्रिकेट खेळतायत. चांगली टॅक्टिक, चांगली रणनीती, विकेट घेण्यासाठी जात आहेत. धावसंख्या कमी आहे म्हणून डिफेन्सिव्हला गेलेलं नाही गोलंदाजी. वा, ग्रामीण क्रिकेटचं हे वैशिष्ट्य आहे, ग्रामीण क्रिकेटची ही अंडरस्टँडिंग आहे गेमविषयी. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना बॉलर जबरदस्त बॉलिंग. एक चौका जरूर खाल्लाय, एक चांगला शॉट जरूर खाल्लाय, पण पुढचे सगळे बॉल योग्य टप्प्यावर योग्य जाग्यावर टाकताना पुनरागमन केलेलं आहे बॉलरनं या सामन्यामध्ये. परत एकदा लेग साइडला बॉल, परत एकदा जबरदस्त शॉट आणि षटकार. डीजे वाले दुसरा बॉल घालवलेला वाघानं. बॉल झाले 4, दुसरी ओव्हर आणि 4 बॉल. परत एकदा सेम लाईनवर गोलंदाजी, सेम रिझल्ट. जबरदस्त खेळाडू आहे, जबरदस्त खेळ दाखवतोय. परत एकदा हात समोरून दिसतोय आपल्याला की बॉल येऊ दे. जबरदस्त. भैयासाहेब खुश झाले की जाऊ दे एका मागून एक, पण खेळ चांगला झाला पाहिजे. डीजेवाल्या होऊ दे, दिलदारपणानं होऊ दे तुझं. यस सर. सेम लाईन पण पुढे एकदा मारलेला आहे आणि दुसरी ओव्हर चालू. पॉवर प्ले, माग फिल्डर नाही. अंपायरनं आपल्या शैलीमध्ये चौका दिलेला आहे. चौका टू एंड दी ओव्हर. 2 ओव्हर 29 रन. डीजे वाल्या मजेदार वाजव काहीतरी. तर 2 ओव्हर 33 रन. शेवटच्या चौकारासहित रणनीतीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न गरज आहे. थोडंसं डिफेन्सिव्ह जावं लागेल. ॲग्रेसिव्ह बॉलिंग करण्यामध्ये थोडंसं ओव्हर पिच झाले बॉलिंग मागच्या ओव्हरमध्ये. पण सरांची खूप इच्छा आहे की मी त्यांच्या हातात माईक द्यावा, पण माझी इच्छा नाही त्यांच्या हातात माईक द्यायची. आमचा बी काहीतरी आहे. माझ सरांची माझी टसल आहे इथं कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून बसून. सर म्हणते 15 वर्ष झालं हेच करतोय, काय करावं सर. कलाच तशी ॲडिक्टिव्ह कला आहे कॉमेंट्री क्रिकेट. येस सर, ॲडिक्टिव्ह कला आहे. जबरदस्त. बॉलर गणेश बचोटे आणि स्ट्राईक वरती रामराजे. परत एकदा चांगला खेळ दाखवला या दोघाही फलंदाजांनी. 15 रन पाहिजेत आता 36 बॉलामध्ये, म्हणजे जवळपास चांगली पकड केलेली आहे फलंदाजांनी. पण माझा विश्वास आहे गोलंदाजीवर अजून सुद्धा की सामन्यामध्ये परत एकदा आपण बोललो आणि मिसफिल्ड झालेली आहे. नेमकं कौतुक करायला भरोशाच्या मशीला टॉनपा बसायला, कोंबडी सुटून पळत जायला गाठ पडलेली आहे. चांगला चुरशीचा सामना आला पाहिजे. सामन्यात टस्सल आली पाहिजे. ब्लड प्रेशर खालीवर झालं पाहिजे. माझ्यासारखा एखादा ॲडमिट झाला पाहिजे, तवा टस्सल मॅच म्हणायचं. शेवटच्या बॉलपर्यंत कळालं नाही पाहिजे की मॅच कोणाकडे जाते. माझा विश्वास आहे बॉलरवर अजून सुद्धा. धीर सोडू नका.
पुढचा चेंडू, एक बॉल झालेला आहे. हाय बॅक लिफ्ट वाला प्लेयर. परत एकदा वीक झोन मध्ये बॉलिंग. माग क्षेत्ररक्षण नाही, म्हणजे परत एकदा शोएब सर आपल्या शैलीमध्ये परत एकदा चौका म्हणतील. आणि सिद्धनाथ शुगरचे मुख्य शेती अधिकारी आले आहेत आपल्या समोर मॅचचा आनंद घेण्यासाठी. आवड माणसाची महत्वाची. पुढे येऊन जोरदार शॉट उचलून मारलेला आहे. माग फिल्डर आहे, पण फिल्डर जाणार आहे लांब पळत बॉल आणायला माघारी, कारण गेलेला आहे षटकार. चौकार षटकारांची लढ लावून दिलेली, दिवाळीच्या आधीच आतिषबाजी सुरू केली. पुढे येऊन परत एकदा मारण्याचा प्रयत्न, पण झाले आता शेवटचे 2 बॉल शिल्लक तिसऱ्या ओव्हरचे, आणि आपल्याला हवे आहे 4 रन विजयासाठी. समोर परत तो शैलीदार फलंदाज, शैलीदार फटका आणि शैलीदार विजय. जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त बॅटिंगच्या जोर क्लास खेळावर जिंकलेले, आणि सगळ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन आहे. संजय विठ्ठल चव्हाण 43 रन, अभिनंदन. जबरदस्त टायमिंग सहित खेळणारा प्लेयर, आणि ओव्हर टू यू सर. एक्स्ट्रा खेळाडूंनी मैदानातून जायचं नाही, मैदानाच्या बाहेर जायचंय. प्रेक्षकांना आतमध्ये येण्याची परवानगी नाही आहे मैदानात, त्याची नोंद घ्यायची आहे.